श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथम आणि हा आहे माझा मित्र प्रतीक. तर स्वागत आहे तुमच्या प्रथम अनफिल्टरच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. फायनली श्रावण सुरू झाला. आता 2 दिवसापूर्वी श्रावणातला पहिला सोमवार पण झालाय. तर श्रावण सुरू झाल्यामुळे आपण नवीन सिरीज घेऊन आलो, ज्याचं नाव आहे श्रावणची वारी व्हेज वारी. या सिरीजमध्ये आपण श्रावणासाठी सांगलीतले किंवा सांगलीच्या बाहेर कुठे पण असेल त्यातच आपण बेस्ट व्हेज हॉटेल आपण एक्सपांड करणार आहे किंवा व्हेज हॉटेल आपण हंट करणार आहे. यासाठी आपण सुरुवात केली ती आपल्या नरसोबावाडीपासून. खूप लोकांचे कमेंट पण होते आणि मला खूप दिवसापासून यायचं पण होते की तुम्ही वाटेने बघू शकता की सोमन भोजन झाले. मला तर खूप वेळा यायचं होतं पण माझा नंबर 5-6 वेळा लागला नाही. तर फायनली आम्ही तर आज खूप लवकर आधी आलोय आणि फायनली आम्ही आपल्या सिरीजचा पहिला व्हिडिओ हा सोमन हॉटेल पासून करणार आहे. आपण ते जेवणारच आहे, त्याच्यात आपण दर्शन करून या. चला. तुम्हाला समोर दिसत असेल की हे आहे आपलं वाडीचं मेन मंदिर, इथं गुरुदेव दत्त आहेत. ठिकाणाचं एवढं महत्व काय तर इथं तुम्हाला इथं 2 नद्यांचा संगम मिळेल. ज्या नद्या आहेत आपली सांगलीचं कृष्णा आणि पंचगंगा. ॲक्च्युली ही जागा खरंच खूप भारी आहे, शांत आहे, पीसफुल आहे. असं एकदम जर कोण असं असेल स्ट्रेस वगैरे असेल तर कोणाला शांतता हवे तर त्यांनी या ठिकाणी दर्शन घ्यावे. मला भारी वाटेल. आणि या ठिकाणी मेन जेवण तर इम्पॉर्टंट आहेच, पण या ठिकाणचं दर्शन पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की नदीच्या संगमावरती हे मंदिर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात पण या मंदिरात खूप सारं महत्त्व आहे. त्यामुळं खूप भारी वाटतं दर्शन घेऊन तुम्हाला. तर आपण सगळ्यांना दर्शन तर आता घेतलंय, तर चला आज आपण जर डायरेक्ट सोमनला जेवायला. नमस्कार, मी सिद्धांत. आणि ऍक्च्युली मी इथं एक 4-5 वर्षापूर्वी आलो होतो. यांनी सगळेजण आता पहिल्यांदा आलेत. मी ह्याच्या आधी 4-5 वर्ष आधी आलो होतो. तर आधी ते हॉटेल बहुतेक तिकडं होतं, आता हे नवीन जागेत इथं चालू झालेलं आहे. तर आता आपण बघूया कसा आहे आपला एक्सपिरियन्स, यांना कसं वाटतंय जेवण बघूया आणि तुम्हाला आपण दाखवूया. तर तुम्ही इथली सेटिंग अरेंजमेंट बघू शकता, एकदम स्वच्छ आहे. बोल, सगळे एकदम फास्ट आहे, सगळे लगेच वाढायला आले. आता जेवण येणार आहे पटकन, कधी एकदा खाते असं वाटायला लागले. तोंडाला पाणी सुटले आणि भुका तर लय लागलाय. नाश्ता पण केला नाही यायचं म्हणून. तरी सगळ्यात पहिला खोबऱ्याची चटणी असं वाटतंय. खोबऱ्याची चटणी काय? मुळाचा चटका. शिव नको, चटका लागते शिव नको. सिद्धांत, तुला कसं वाटलं इकडे फिलिंग मध्ये नवीन ठिकाणी? असं वाटायला की कधी एकदा असं मी खातोय असं झालं. इथली स्वच्छता आणि इथला अँबियन्स आणि यांची पद्धत बघून एकदम असं एकदम कधी एकदा खाईन असं झालं. नाही, ऍक्च्युअली खरंच भारी आहे. सगळं स्वच्छ आहे एकदम आणि सगळं एकदम दिसायला भारी आहे. असं पण नाही की जागा छोटी आहे, एकदम असं कोझी फिलिंग किंवा वास वगैरे असं काहीच नाही. स्वच्छ आहे, सगळं फ्रेश एअर आहे वगैरे, भारी वाटेल. मला असं एक झालं की टाटा बघून कधी एकदा जेवतो आणि एकसारखं आहे. सगळ्यांना सगळं एकसारख्यासाठी. आणि कुणाला असं नाही की तुम्ही आसपास सगळे असं, सगळ्यांना सेम फिलिंग आहे, सगळ्यांना सेम बिहेवियर आहे सगळ्यांचं. जेऊया, मला जाम भूक झाला. मिक्स भाजी. ओके. वांग आहे काय? ओके. खाऊन टाकू काय लगेच, भुका लागायला. ही कशाची भाजी आहे? उसळ आहे. ओके. वांग मिक्स आणि हरभरा उसळ. ओके. व्हरायटी आहे मेन्यू मध्ये खूप व्हरायटी आहे. भरले बरं वाटलं. आता भरलं, अजून भरले आले नाही. मेन आणि भरलेलं आता भरलं वाटलं लगेच. वरण थोडं जास्त मला आवडते. यार थांब. माझं सगळ्यात फेवरेट मेन आहे मला वरण भात. बामणी जे ब्राह्मणी स्टाईल वरण भात असते मला जाम आवडते. सूप वा. तोंडाला पाणी सुद्धा लिटरली माझ्या असं वाटलं कधी एकदा खाईन. नको माझ्याकडे चीज पकोडा. ती गोड आमटी काय? चला गुरुदेव दत्त. अरे
गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. भारे भारे पण मी खूप ठिकाणी बाहेर असं वेगवेगळे खाल्ले पण भारे. भाजी वांग्याची एक नंबर आहे. वांग्याची भाजी तर एक नंबर लागायला काय विषय. एक नंबर जेवण आहे. गरमागरम पुरी. ऍक्च्युली जेवण इथलं खूप एकदम म्हणजे एकदम सात्विक आहे आणि जसं मी 4-5 वर्षापूर्वी खाल्लं होतं सेम तशीच टेस्ट अजून पण आहे त्यांची. हीच त्यांची खरी क्वालिटी आहे. कायदाच आहे हे गिरची लोणचे जे रोजच्या रोज केले असतात खातात एवढं कोणते असतात रोजच्या रोज हे सगळ्या रोजच्या रोज फिक्स आयटम कुठला मिळत हे सगळेच फिक्स आणि येणारा माणूस रोज मिळणार. असं वाटलं की या बाजूला की कॉमर्स वांगी कसं आहे रोजच्या रोज लागतं. वांगी वांगेली भाजी पाहिजे वांगी भाजी पाहिजे बासुंदी पाहिजे मिक्स भाजी काय कॉमन आहे. उसळ तेवढ्या रोजच्या रोज म्हणतात. हे आयटम तू बघितलं चिंचगोळाचे आमटे आंबट गोळा चिंच गोळ टोमॅटो लिंबू पुण्याचा मैदानी असतात काट्याच्या पुढे तेल घातले त्या मैद्याचं घेतली तर तेल की आटा आणि रवा आहे. त्याला मसाले भाजी घालली मसाले पाणी ताक पण पिऊन बघ तेल त्यावेळेला जर घालेल ना काय म्हणलं चिंच गोळ टोमॅटो पुरी अशी गोल करायची मस्तपैकी अशी बासुंदी वाट आणि अशी बासुंदी वाटे घ्यायची गुरवाची मस्तपैकी. हो प्रथम चिंगेश्वरी बासुंदी आणि पुरी नाद खुळा लिटरली मी ताटात वाटलेली सगळ्या भाज्या वगैरे गोष्ट सगळं संपलं पण रिपीट येत नाही कुठला आयटम का तर मला बासुंदी पुरी एवढी आवडते. मी जवळजवळ 10 ते 15 पुऱ्या खाल्लोय. 10 ते 15 पुऱ्या खाल्लोय एवढं मला जमा होतं. तर आता आपण फायनली जे सोमन हॉटेल आहे त्यांच्या आपण मालकांची इथं भेट बोलतोय. तुमचं नाव सांगा आता. माझं नाव श्रीराम सचिन सोमन. ओके तर किती वर्षापासून तुमचं हे हॉटेल आहे मेन म्हणजे. 1984 पासून. ओके हे माझ्या आजोबांनी स्टार्ट केलं. ओके ओके तुमची तिसरी पिढी आहे हा की? माझी तिसरी म्हणजे पिढी आहे. तुमची तिसरी पिढी आहे. ओके जर एखादा वाडीमध्ये माणूस बाहेर आला तर त्यानं कसं यावं तर कसं हे हॉटेल भेटावं. आपलं आता आपण विठ्ठल मंदिर आहे हे समोरचं. ओके विठ्ठल मंदिरच्या साईडला ओके म्हणजे स्टँडच्या साईडला जा बरं. स्टँडच्या साईडला विठ्ठल मंदिरच्या तुम्ही गावात कोणाला पण विचारा विठ्ठल मंदिरच्या साईडला सोमन भोजनालय कुठला आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगतो. ओके तर आपलं हॉटेल आहे टायमिंग वगैरे काय. हॉटेलचं टायमिंग 11:30 ते 2:30 पर्यंत ओके, असते. आणि जर त्याला गर्दीतनं लवकर जेवण मिळावं असेल तर त्यानं किती वाजता यावं. आता वेटिंग एवढं आहे की 10:30 पासूनच लोक येऊन थांबतात. ओके त्यामुळे तुम्ही कधी जरी आला तरी तुम्हाला वेटिंग हे भेटणार. मला एक प्रश्न पडला की मोस्टली सगळ्यांचं हॉटेल दिवसभर चालू असतं पण तुमचं हॉटेल सकाळच्या पिरियडमध्ये का चालू असतं. कसं आहे हे जेवण आहे ते आम्ही सगळं रोजच्या रोज बनवतो आणि जे सगळं जेवण आहे तुम्ही जे चटणी लोणचं जे सगळं खाता ते सगळे आमचे बाबा एकटे सकाळी येऊन बनवतात. ओके म्हणजे सकाळी सगळं भाजी चिरण्यापासून ते सगळं त्यांनीच करत असतात. ओके. त्यामुळे ते सकाळी एकदा झालं की ते संध्याकाळी करायला नाही होत. ओके मला सांगा तुमच्या जेवणामध्ये टोटल किती प्रकार असतात. 23 प्रकार असतात. 23 प्रकार हा, असतात. ते आणि सगळे रोजच्या रोज बनवले. रोजच्या रोज फ्रेश बनवते फ्रेश मला. बनवले. त्यामध्ये कुठला असा आयटम आहे की तो चेंज होतो वगैरे असं काय वगैरे. उसळ फक्त चेंज होते कारण येणारी माणसं रोज नवीन असतात ओके आणि ते वांगी वाडीचे फेमस आहेत त्यामुळे तो ठेवावा वाडीची वांगी. ओके तर मला तर ऍक्च्युली खूप जेवण आवडलंय. मी तुम्हाला सांगू लिटरली माझा 6 वेळा मी ते येऊन गेले. 6 वेळा माझा नंबर लागला नाहीये तेव्हा 7व्यांदा आला तेव्हा माझा फायनल नंबर आलाय. तर थँक्यू सो मच तुम्ही एवढं भारी आम्हाला जेवण देताय आणि मेन म्हणजे तुम्ही हे जेवण आपुलकीन देताय. असं वाटतं की घरी आपण जेवायला वगैरे एवढं भारी जेवण भेटते. तर थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला एवढं भारी सर्व करताय. थँक्यू सो मच. थँक्यू. तर फायनली मित्रांनो आपला श्रावणवारी व्हेजवारी सिरीजचा पहिला एपिसोड आपण संपलेला आहे आणि सोमन भोजनालयामध्ये जेवून सगळ्यांना भारी वाटलेलं आपण तरी पण सगळ्यांचा आपल्या पोरांचा रिव्ह्यू घेताना कसं वाटलं आणि त्यांच्याकडे आपण 10 आउट ऑफ रेटिंग घेऊया कसं वाटते.
कसं वाटलं? तर जेवण एक नंबर होतं, गरम गरम जेवण मिळाले. तर रेटिंग 10-3, 10 आउट ऑफ 10 आउट ऑफ 10. ऍक्च्युली जेवण तर चांगलंच आहे, पण बाकीच्यांपेक्षा जर त्यांची वेगळी पद्धत म्हटला तर त्यांची आपुलकी आणि त्यांचा जो आग्रह आहे वाढण्याचा, की थोडंसं अजून घ्या, थोडंसं अजून घ्या, ही पद्धत एक आपल्या घरात कसं आपली आई आपल्याला आग्रह करते तशाच सेम पद्धतीने त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे जेवण पण छान आहे, सर्व्हिस पण छान आहे. 10 आउट ऑफ 10. आणि प्रतीक तुझा एक्सपिरियन्स सांग तू. नाही, एक्सपिरियन्स इथं माझा बघ, चांगला इथं बघ. होता. तसं काय अडचण नाही आली. फक्त माझं जेवण कसं आहे, स्लो आहे थोडं. त्यामुळे जरा ते त्यांची 20 मिनिटात पंगत आवरली पाहिजे, 15 मिनिटात पंगत आवरली पाहिजे. ते त्यामुळे मला जरा पटापटा गडबडीत खायला लागलं शेवटला. त्यामुळे जरा तिथं अडचण झाली. बाकी जेवणात काय एवढा बाकी तुला जेवणाबद्दल काय 10 आउट ऑफ? नाही. जेवण 10 आउट ऑफ 10. ठीक आहे. मला पण जेवण आवडलं. मी तर पुऱ्या बाजूने खूप खाल्ले. माझ्याकडे पण यासाठी 10 आउट ऑफ 10. आता आपल्या बिहाइंड द कॅमेरामॅनचा आपण रिव्ह्यू घ्या. अभि, तुला जेवण कसं वाटलं? छान होतं जेवण. तुला काय वाटलं त्यातलं? वरण भात ठीक आहे. तुला जेवण 10 पैकी 10 पैकी 9. 9. 1 मार्क का? लवकर जेव्हा म्हणली. त्याला फक्त अभिला नेक्स्ट टाइम उशीरपर्यंत वरण भात उशीरपर्यंत त्याला खाऊ द्या. तर सगळ्यांना आपला पूर्ण व्हिडिओ बघत असतात तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी. तर जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. अशी घंटी वाजवा सबस्क्राईब बटनची. अशी घंटे थँक्यू सो मच. भेटूया मला आता पुढच्या ब्लॉग मध्ये. सी यू सून. बाय.